नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपला आवडता कार्यक्रम म्हणजे स्मिथ अँड जॉन्स हू बाय हू. आज आहे कॉल बॅक एपिसोड आणि अर्थातच माझा पण कॉल बॅक आहे, कारण मी काल एलिमिनेट होता होता वाचलो. एक वॉर्निंग मला देण्यात आलेली होती परीक्षकांकडून. चला मग परीक्षकांना खुश करूयात, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि निर्मितीताई सावंत. आज आपल्या समोर धमाल सादर करण्यासाठी कुठल्या जोड्या येणार आहेत, ते काय सादर करणार हे सगळं आहे गुपित आणि ते आहे परीक्षकांच्या हातात. परीक्षकांनी या प्रत्येक जोडीला एक एक विषय सुद्धा दिलेला होता. बघूयात त्या विषयावरती ही जोडी काय सादर करणार आहे. तर मी वळतोय परीक्षकांकडे पहिल्या जोडीसाठी आणि त्यांना विषय देण्यात आलेला होता आत्महत्या. स्वप्नील सर, कुठली जोडी आहे ती? जोडीचं नाव जाहीर करतोच, पण त्याआधी आज कॉलबॅक एपिसोड आहे जोड्यांचा आणि तुझाही, त्यामुळे खूप टेन्शन असणार आहे अशी शक्यता आहे. आणि या सगळ्यामध्ये ना एक काश्मीर की कली आपल्यामध्ये आली आहे. इतकी सुंदर तरुणी माझ्या बाजूला बसली आहे, उसके लिए एक चॉकलेट बनता है. आणि आता आपण वळूया आपल्या आजच्या पहिल्या जोडीकडे. मी आणि निर्मितीताईने आपण मिळून जरा जोड्या आम्ही बदललेल्या आहेत. सगळेजण येणार आहेत, पण ते त्यांच्या जोडीदाराबरोबर नाही आहेत. त्यांचे जोडीदार बदललेत आम्ही. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की जर कॉलबॅकच करतोय तर ते प्लेन करण्यापेक्षा त्याच्यात काहीतरी ट्विस्ट घालूया, त्याच्यात काहीतरी गंमत आणूया, त्याच्यात काहीतरी त्यांना एक हर्डल ठेवूया, तर मग त्या कॉलबॅकला काहीतरी अर्थ राहील, एक कॉम्पिटिशनचं स्पिरिट राहील. आणि त्या लॉजिकने आम्ही दोघांनी मिळून जोड्या काढल्या. त्यातली पहिली जोडी जी आज मी इकडे बोलवतोय ती आहे चैत्राली आणि अजय. अभ्यासाचा भार बाबाचा हा मार, अभ्यासाचा भार बाबाचा हा मार, आता टाकते उडी वरून खाली उघड देवा दार. 1 2 तुम्ही किती वेळा येते तापास झालात म्हणून आत्महत्या करताय? कार्टे काम पुढे तुझं 50 माळावर मला कोणी ढकलला रे? त्याच्या मारीन खडू. थापणे नाही, मी डोळस आहे. अय्या तरी चष्मा कमी दिसत म्हणून का? तरी डोळस. अगं नाव आहे माझं ते. अच्छा अच्छा, डोळस काका ढापणे. चिडवू नकोस मला. काय झालं काय झालं? माझं बीपी वाढलंय हसण्यामुळे ना. अगं नाही ग, 15वा मजला आला ना की मला आठवण करा. हो, आपण लिफ्ट मध्येच होत ना, मला कळायला. अगं मी राहतो तिथं, आमच्या हिच्याकडून बीपीची गोळी घेईन म्हणतो. काही कारण नाहीये. आयुष्याच्या बंदुकीतून प्राणाची गोळी सुटली की ती मृत्यूला गाठल्याशिवाय थांबणार नाही. जड अवजड बोलू नकोस, पटकन खाली जाऊ. चांगलंय ना मग. अगं काय चांगलंय? काय तुझं नाव काय ग? सीमा. विश्वास. फालतू विनोद करू नका हो. काय कारण काय आत्महत्याचं? काय नाही हो, सतत अभ्यास अभ्यास अभ्यास. मला नाही आवडत अभ्यास. सीमा, अगं पळू नकोस ग, का? लगेच फिनिश लाईनला पोचशील. नाही नकोस ना. अभ्यास करायला नाही आवडत, मग काय? खेळायला आवडतं. काय खेळतेस? कबड्डी, खो खो, लॉंग जम्प, हाय जम्प. आया तुम्हाला कसं माहिती? पाहतोय ना प्रत्यक्ष. म्हणून मला आत्महत्या. बस एवढंच कारण आहे? तसं नाही हो, 9वीची परीक्षा दिली नाही तर बाबांनी 10वीच्या क्लासेससाठी पैसे भरले. बरोबर आहे. 31 नंतर क्लास फुल होतात ना ग. अहो पण मी फुल पास व्हायला पाहिजे ना. म्हणजे मला माहिती हो, मी काय पेपर लिहिले ते मला माहितीये. मी कन्फर्म फेल होणार आहे. आज रिझल्ट आहे ते बदड बदड बदड, कारण त्यांचे पैसे वाया जाणार आहेत. पैसे कसे वाया जाणार ग? मग क्लासमध्ये एकदा भरलेले पैसे परत नाही मिळत. हे सीमा, माझा कोचिंग क्लास आहे, मी तुला कोचिंग, मी तुला शिकवीन ग. नाही माफ करा, मी सांगितलं ना मला नाही अभ्यास करायचा. थांब 15वा मजला येतोय. थांब. माझी बीपीची गोळी दे का? हड अगं पद्मा, अगं जाता जाता तरी हड हड करू नकोस ग. आई बाबांचा आशीर्वाद मागे असले ना
की काही काही वाईट होत नाही आपलं बरं का. छे, छे, त्यांचे आशीर्वाद नसतात, कटकट मागे असते. अगं आपल्या भल्यासाठीच ना ग, तुझं चांगलं व्हावं म्हणून रोज मरमर करतात ते. म्हणजे मी 10वीत सुद्धा नापास झाले तरी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मग त्या प्रेमासाठी मला जगायचंय. चला चला कल्टी मारू कल्टी. अरे कल्टी नाही आणि पलटी नाही, इथून डायरेक्ट आपटीच. नाही नाही असं कसं, काहीतरी उपाय असेल. आठवा आठवा. अगं आठवणार आता काय आठवणार आहे मला. हा, हे बघा, हे काय आहे मागे? हे मागे काय अरे ही माझ्या बाबांची छत्री आहे, आशीर्वाद म्हणून कायम मी माझ्या सोबत बाळगतो. नाही नाही, मग त्यांचा आपण पॅराशूट म्हणून वापर करूया ना, म्हणजे वाचू शकतो आपण. अरे वाळलेले अंजीर न खाता तुझा बुद्ध्यांक वाढला की. उघडतो उघडतो. आई बाबांचा आधार सरला हा अंधार अन सुखरूप खाली खाली सांभाळ हा भार. हा मला हा तुमचा परफॉर्मन्स कॉलबॅकचा नाही वाटला. पहिली पायरी आपण ओलांडल्यानंतर ज्या वेगाने जायला पाहिजे तसा मला या तुमच्या ऍक्ट मध्ये तो वेग दिसला नाही. बाकी थोडासा असा झाला परफॉर्मन्स. तुम्ही आता जो ऍक्ट सादर केलात ना, तो अत्यंत सिम्बॉलिक होता. तुमचा आत्ताचा परफॉर्मन्स कसा झाला त्याला. हा परफॉर्मन्स 40व्या मजल्यावर सुरू झाला आणि इट जस्ट केप्ट ड्रॉपिंग. अनफॉर्च्युनेटली फॉर यू कोणीच छत्री उघडली नाही. आय थिंक इट वॉज अ सुसायडल परफॉर्मन्स. आय एम रिअली सॉरी. परीक्षकांचे गुण असणार आहेत गुलदस्त्यात आणि ते आपल्याला कळणार आहेत एपिसोडच्या शेवटी. तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.